श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 88वा सर्ग वाचूया. आपल्या श्री वाल्मिकी रामायणाचे हे खंड वाचताना आता आपले शेवटचे फक्त 2 सर्ग वाचायचे राहिलेले आहेत. अजूनही कोणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. आता आपण 88वा सर्ग वाचूया. अयोध्येपासून दूर 1.5 योजन दूर गेल्यावर रघुकुलनंदन भगवान श्रीराम पश्चिमाभिमुख झाले आणि त्यांनी जवळ असलेल्या पुण्यसलीला शरयूचे दर्शन घेतले. शरयू नदीत सगळीकडे भोवरे उठत होते. तेथे सगळीकडे हिंडून फिरून श्री रघुनंदन राजा श्रीराम प्रजाजनांसह एका उत्तम स्थानी आले. त्याच वेळी लोकपितामह ब्रह्मदेव संपूर्ण देवांसह आणि महात्मा ऋषीमुनींच्या घोळक्यासह त्या स्थानी येऊन पोहोचले की जेथे श्री रघुनाथ परधामी जाण्यासाठी आले होते. त्यांच्यासह आलेली कोट्यवधी दिव्य विमाने शोभून दिसत होती. सर्व आकाशमंडळ दिव्य तेजाने व्याप्त होऊन अत्यंत उत्तम ज्योतींनी भरून गेले होते. पुण्यकर्मे करणारे स्वर्गवासी स्वतः प्रकाशित होणाऱ्या आपल्या तेजाने ते स्थान उजळवून टाकीत होते. परम पवित्र सुगंधी तसेच सुखदायिनी हवेच्या झुळुका वाहू लागल्या. देवांकडून दिव्य पुष्पांची वृष्टी होऊ लागली. त्यावेळी शेकडो प्रकारची वाद्ये वाजू लागली आणि गंधर्व तसेच अप्सरांनी तेथील स्थान भरून गेले. तेवढ्यात श्रीरामचंद्र शरयूच्या जलात प्रवेश करण्यासाठी पायीच पुढे निघाले. तेव्हा ब्रह्मदेव आकाशातूनच म्हणाले, श्री विष्णू स्वरूप रघुनाथा, या तुमचं स्वागत असो. हे आमचं भाग्य आहे की तुम्ही निजधामी येत आहात. महाबाहो, तुम्ही देवतुल्य तेजस्वी बंधूंसह स्वस्वरूप लोकात प्रवेश करावा. तुम्ही ज्या स्वरूपात प्रवेश करू इच्छिता त्याच स्वरूपात प्रवेश करावा. महातेजस्वी परमेश्वरा, तुमची इच्छा असेल तर चतुर्भुज विष्णू रूपातच प्रवेश करा किंवा तुमच्या सनातन आकाशमय अव्यक्त ब्रह्मरूपातच विराजमान व्हा. देवा, तुम्हीच सर्व लोकांचा आशय आहात. तुम्ही तुमची पुरातन पत्नी योगमाया अशी जी विशाल लोचना सीता आहे तिला सोडून इतर कुणीही तुम्हाला यथार्थ रूपानं जाणीत नाही. कारण तुम्ही अचिंत्य अविनाशी तसेच जरादी अवस्थारहित परब्रह्म आहात. तेव्हा महातेजस्वी राघवेंद्रा, तुमची इच्छा असेल त्या स्वरूपात प्रवेश करून विराजमान व्हा. पितामह ब्रह्मदेवांचे हे वचन ऐकून परमबुद्धिमान श्री रघुनाथांनी काही निश्चय करून बंधूसह सशरीर आपल्या वैष्णव तेजात प्रवेश केला. मग इंद्र आणि अग्नी इत्यादी सर्व देव, साध्य तसेच मरुद्गण देखील विष्णू रूपात स्थित झालेल्या भगवान श्रीरामांची स्तुतिपूजा करू लागले. त्यानंतर जे दिव्य ऋषी, गंधर्व, अप्सरा, गरुड, नाग, यक्ष, दैत्य, दानव आणि राक्षस होते ते देखील भगवानांचे गुणगान करू लागले. ते म्हणाले, प्रभो, इथं तुम्ही पदार्पण केल्यामुळं देवलोकवासींचा हा सारा समुदाय सकल मनोरथ होऊन धष्टपुष्ट तसेच आनंदमग्न झाला आहे. साऱ्यांचा पापताप नष्ट झालेला आहे. प्रभो, तुम्ही धन्य आहात. त्यानंतर विष्णू रूपात विराजमान झालेले महातेजस्वी श्रीराम ब्रह्मदेवांना म्हणाले, उत्तम व्रताचं पालन करणाऱ्या पितामहा, या संपूर्ण जनसमुदायाला देखील तुम्ही उत्तम लोक प्रदान करा. हे सारे लोक मजवरच्या स्नेहामुळं माझ्या माग आले आहेत. हे सर्वजण यशस्वी असून देखील माझे भक्त आहेत.
त्यांनी माझ्यासाठी आपल्या लौकिक सुखांचा परित्याग केला आहे. त्यामुळं ते माझ्या अनुग्रहासाठी सर्वथैव प्राप्त आहेत. भगवान श्री विष्णूंचे हे वचन ऐकून लोकगुरु भगवान ब्रह्मदेव म्हणाले, भगवान, इथं आलेले हे सर्व लोक संतानक नाम लोकी जातील. पशुपक्षी योनीत जन्माला आलेल्या जीवांपैकी देखील जो कोणी तुमचंच भक्तिभावानं चिंतन करीत प्राणत्याग करील तो देखील संतानक लोकातच निवास करील. हा संतानक लोक ब्रह्मलोकाजवळ आहे. तो ब्रह्मलोकाच्या सत्य संकल्पादी सर्व उत्तम गुणांनी युक्त आहे. त्यातच तुमचे हे भक्तजन निवास करतील. मग ज्या वानरांची आणि अस्वलांची देवांपासून उत्पत्ती झाली होती ते आपापल्या योनीत गेले. ज्या देवांपासून ते प्रकट झाले होते त्यांच्यातच त्यांनी प्रवेश केला. सुग्रीवाने सूर्यमंडलात प्रवेश केला. अशा प्रकारे अन्य वानर देखील सर्व लोकांच्या दृष्टीसमोर आपापल्या पित्याचे स्वरूप प्राप्त करून निघून गेले. देवेश्वर ब्रह्मदेवांनी जेव्हा संतानक लोकाच्या प्राप्तीची घोषणा केली तेव्हा शरयूच्या गोप्रतार घाटावर आलेल्या त्या सर्व लोकांनी आनंदाश्रू वाहवीत शरयूच्या जलात डुबी मारली. ज्यांनी त्या जलात अवगाहन केले ते मोठ्या हर्षाने प्राण आणि मनुष्य शरीर त्यागून विमानावर जाऊन बसले. पशुपक्ष्यांच्या योनीत पडलेले शेकडो प्राणी शरयूच्या जलात स्नान करून तेजस्वी शरीर धारण करून दिव्य लोकी निघाले. ते दिव्य शरीर धारण करून दिव्य अवस्थेत स्थित झाल्यावर देवांप्रमाणे दीप्तिमान झाले. स्थावर आणि जंगम सर्व प्रकारचे प्राणी शरयूच्या जलात प्रवेश करून त्या जलात आपले शरीर भिजवून दिव्य लोकी जाऊन पोहोचले. त्यावेळी जे कोणी अस्वल, वानर किंवा राक्षस तेथे उपस्थित होते ते सर्व आपले शरीर शरयूच्या जलात टाकून भगवानांच्या परमधामी जाऊन पोहोचले. अशा प्रकारे तेथे आलेल्या सर्व प्राण्यांना संतानक लोकात स्थान देऊन लोकगुरु ब्रह्मदेव हर्षित आणि आनंदित झालेल्या देवांसह आपल्या महाधामी निघून गेले. इथे 88वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 89वा सर्ग वाचूया. धन्यवाद. जय जय श्रीराम.